नमस्कार, मी नयन धावडे आणि मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवरती. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही तुमच्या केसांची काळजी कशी घेऊ शकता यासाठी मी काही नियम तुम्हाला सांगणार आहे. कारण की स्पेशली पावसाळ्यात आपल्याला आपल्या केसांची खूप काळजी घ्यावी लागते. कारण की बऱ्याचदा या ऋतूमध्ये आपण केस धुवायचे टाळतो, कंटाळा करतो. त्यामुळे डॅन्ड्रफ, हेअर ब्रेकआउट, हेअर डॅमेज अशा बऱ्याच समस्यांना आपल्याला समोर जावे लागते. तर यासाठी मी तुम्हाला काही छोटे छोटे नियम सांगणार आहे. त्याने खूप छानरित्या तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर यामध्ये नंबर 1 जो नियम मी तुम्हाला सांगणार आहे, जेव्हा तुम्ही तुमचे केस विंचरता म्हणजे गुंता काढता. आता बऱ्याचदा ना गुंता काढताना आपले केस तुटतात किंवा इतका जास्त आपल्याला त्रास होतो, तो पेन होतो. कारण की आपले केस पातळ झालेले असतात, तर मग ते गुंता काढताना खूप जास्त त्रास होतो. तर त्यासाठी तुम्ही असे जाड दात असलेले कोंब वापरू शकता. म्हणजे ज्याच्यामध्ये दात जाडे आहे आणि दोन्ही दातामध्ये जी गॅप आहे ती खूप जास्त आहे, असे कोंब तुम्ही वापरू शकता. असे बरेच कोंब तुम्ही ऑनलाईन किंवा आता शॉपमध्येही उपलब्ध झाले. आता मी तुम्हाला सजेस्ट करते की हे अशा प्रकारचा एक वुडन कोंब आहे. आता बघू शकता की याचे दात लॉंग आहे, जाडे आहे आणि दोन्ही दातामध्ये गॅप खूप जास्त आहे. म्हणजे अशा कोंबनी काय होतं, तुम्ही जेव्हा तुमच्या केसांची गुंता काढता तर तुमचे केस तुटत नाही, म्हणजे ब्रेक होत नाही आणि जो त्रास होतो तो सुद्धा तुम्हाला होणार नाही. आणि नंतर नॉर्मली तुमच्या हेअर कोंबनी तुम्ही तुमची हेअरस्टाईल करू शकता. पण शक्यतो केस विंचरताना, गुंता काढताना अशा प्रकारच्या कोंबचा नक्की वापर करा. नंबर 2 ती म्हणजे जेव्हा आपण आपले केस विंचरतो, म्हणजे हेअर वॉश केल्यानंतर जेव्हा आपण आपले केस विंचरतो किंवा नॉर्मली जेव्हा आपण केस विंचरतो, तर सुरुवात आपण वरून ते खाली करतो. पण हे अत्यंत चुकीचं आहे. कारण की जेव्हा आपण केस वरून ते खाली विंचरायला जातो, आपले केस खूप जास्त गुंतल्यामुळे ते तुटतात किंवा पेन होतो. तर शक्यतो जेव्हा तुमचे केस कानापुरते म्हणजे बॉबकट असेल तर तुम्ही ती रुटीन फॉलो केलं तरीही चालेल. पण जेव्हा तुमचे केस माझ्याकडे लॉंग असेल किंवा स्टेप कट किंवा म्हणजे खांद्याच्या खाली असेल, तर अशा वेळेस तुम्ही काय करा, शेवटच्या इथे म्हणजे जेव्हा तुमचे केस जसे आता माझे हे केस, ते इथे पकडून तुम्ही इथून विंचरायला घ्या. याने शक्यतो काय होणार, तुमचे केस तुटणार नाही. म्हणजे जो इझिली गुंता निघून जातील आणि जो त्रास होतो तो सुद्धा कमी होईल. मग हळूहळू तुम्ही वरच्या भागात जाऊन केस विंचरू शकता. यामुळे 2 गोष्टी होणार, तुमचे केस ब्रेक होणार नाही आणि जे गुंतामध्ये त्रास होतो तो सुद्धा होणार नाही. नंबर 3, आता बऱ्याचदा जेव्हा आपण हेअर वॉश करतो तेव्हा तुम्ही अशा प्रकारचा टर्बन टॉवेल येतो, तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल तर तुम्ही हे टर्बन टॉवेलचा वापर करू शकता. पण जर तुम्हाला यामध्ये इन्व्हेस्ट नसेल करायचं किंवा वापरायची इच्छाच नाही आहे, तर तुम्ही काय करू शकता, आपण जो डेली म्हणजे आता तुम्ही एखादा टी शर्ट नाही वापरत आहात तर त्याला यूज करा. त्याने आपले केस छान गुंडाळून घ्या. याने काय होणार, तुमच्या केसांना खूप छान मॉइस्ट मिळेल. म्हणजे तुमच्या केसांना मॉइस्ट मिळालं की ते तितक्या छान प्रमाणे स्मूथ राहतील आणि तुमच्या केसांमध्ये जी स्प्लिटिंग येते, म्हणजे बऱ्याचदा एका केसामध्ये 2 केसाचं रूट्स निर्माण होतात, ते सुद्धा होणार नाही. तर या टिपचा तुम्ही नक्की वापर. नंबर 4, आता महिन्यातून 2दा म्हणजे 15 दिवसातून 1दा आपण आपल्या केसांना हेअर मास्कचा वापर केलाच पाहिजे. आता बरेच ब्रँडचे इतके छान हेअर मास्क आलेले आहे, तुम्ही ते वापरू शकता. मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही डवचं वापरा, ट्रेस्मीचं आहे, प्लमचं हेअर मास्क खूप छान आहे. पण जर तुम्हाला यामध्येही इन्व्हेस्ट नाही करायची तर तुम्हाला मी जे हे DIY हेअर मास्क सांगणार आहे तुम्ही ते फॉलो करा आणि तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल. आता व्हिडिओत तुम्हाला दिसत असेल की मी शक्यतो 3 चम्मच दही घेतलेला आहे. आता शक्यतो तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्ही प्रमाण घेऊ शकता. आता मी 3 चम्मच दहीमध्ये साधारणतः 1 अंडं टाकलेलं आणि छान मिक्स करायचं आणि साधारण 1 ते 1.5 तास मी हे हेअर मास्क लावेल आणि त्यानंतर हे वॉश करणार. आता याने काय होणार, तुमच्या केसांना प्रोटीन मिळेल, तुमचे केस स्मूथ होतील.
पण जर तुमच्या घरात अंडे नसेल वापरत किंवा तुम्ही यूज नसेल करत, तर यामध्ये तुम्ही काय करू शकता, एक मीडियम साईजचं केळं आणि प्लस कोकोनट ऑइल हे दहीमध्ये ॲड करा आणि ते हेअर मास्क लावा. ते सुद्धा त्याच रीता काम करतं. तुमचे केस खूप छान सिल्की, स्मूथ आणि मॅनेजेबल राहील. म्हणजे खूप असं हेअरस्टाईल केल्याने तुमचे केस शायनिंग करेल. तर नक्की अशा हेअर मास्कचा वापर करा. 5 ते म्हणजे जेव्हा तुम्ही हेअर वॉश करता, त्यानंतर जेव्हा तुमचे नॉर्मल केस ड्राय झालेले असतील, तेव्हा तुम्ही हेअर सिरमचा वापर करा. आता बरेच हेअर सिरम आता मार्केटमध्ये खूप छान आहे, तुम्ही कोणतंही वापरू शकता. मी साधारण तुम्हाला सांगेल की तुम्ही ट्रेस्मीचं, लॉरेल पॅरिसचं असे बरेच सिरम खूप छान आहे. लॉरेल पॅरिसचं सिरम मी यामध्ये यूज करते. याने काय होतं, तुमच्या केसांना खूप छान शायनिंग, स्मूथिंग मिळते आणि मॅनेजेबल राहते आणि तुम्ही विविध प्रकारच्या हेअरस्टाईल करू शकाल, प्लस ते शायनिंगसुद्धा करेल. नंबर 6, साधारणतः सर्वात जास्त ही स्टेप आपण स्किप करतो, ती म्हणजे केसांना ऑइलिंग करणे आणि ही तितकीच महत्त्वाची आहे. बऱ्याचदा आपण ह्याला नाही उपयोगात आणत, पण ऑइलिंग इज मस्ट. कारण की ऑइलिंगने आपल्या केसांना खूप छान प्रोटीन, नरिशमेंट मिळते. त्यामुळे जे रूट्स असतात ते खूप छान भक्कम होतात. आता तुम्ही मार्केटमधले, बाजारामधले कोणतेही हेअर ऑइल वापरू शकता, पण मी साधारणतः कोकोनट ऑइलचाच वापर करते. पण त्यामध्ये थोडेसे काही गोष्टी ॲड करून त्याने मालिश करते. तर मी तुम्हाला ते सांगणार आहे. ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की साधारणतः जर मला सकाळी, तर मी रात्री प्रोसेस करते, किंवा जर रात्री लावायचं असेल तर मी सकाळी ही प्रोसेस करते. तर तेल वाटीमध्ये घेऊन त्यामध्ये अर्धा चम्मच मेथी दाणे मी तसेच रेस्ट करू देते. मग साधारण तुम्ही ते ठेवून द्या आणि जेव्हा तुम्हाला ऑइलिंग करायची आहे, तेव्हा एक मंद आचेवर ते तेल गरम करा. त्यामध्ये 2-3 कढीपत्त्याची पाने टाका आणि त्या तेलाने तुमच्या केसांना छान मालिश करा. तुम्ही कॉटन पॅडने करू शकता किंवा तुम्ही तुमच्या हाताने करू शकता, पण ह्या तेलाने इतकं छान तुमच्या केसांना एक प्रोटीन मिळेल की त्यामुळे तुमचे केस एकदम ब्रेक होणार नाही, डॅमेज होणार नाही. तर नंबर 7, तर बऱ्याच स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये सुद्धा पांढरे केसांचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. आणि गरजेचं नाही की ते एजनुसार असेल. आता प्रत्येक वयोगटातल्या स्त्रियांना, पुरुषांना ते होतं. मग त्यासाठी आपण मार्केटमधले जे हेअर कलर असतो त्याचा वापर करतो. पण बऱ्याचदा आपल्याला त्याने इन्फेक्शन, इचिंग किंवा बऱ्याच समस्या आपल्याला जाणवतात. त्यामुळे मग तुम्ही मेहंदीचा वापर करू शकता. पण मी असं बऱ्याचदा ऐकलेलं आहे की मेहंदीमुळे आमचे केस रुक्ष झाले, म्हणजे ड्राय झाले एकदम. बट जर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही मेहंदी भिजवली, तर तुमच्या केस कधीही ड्राय होणार नाहीत. तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते तसं करा. साधारण 2 ग्लास पाणी मी या लोखंडी कढईमध्ये घेतलेलं आहे. आता यामध्ये मी मेथी दाणे, कलोंजी आणि चाय पत्ती हे छान बॉईल करून घेते. आता तुम्ही यामध्ये जास्वंदाची फुलंही टाकू शकता, पण जर ते तुमच्या घरी उपलब्ध नसेल किंवा तुम्हाला वापरायचे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. नाहीतर मार्केटमध्ये आता ड्राईड फुलंचं पॅकेटसुद्धा मिळतं, ते उपयोगात आणा. आणि हे प्रमाण तिथपर्यंत बॉईल करा जोपर्यंत 2 पाण्याचं रूपांतर ते 1 ग्लासमध्ये होत नाही. म्हणजे जे 2 ग्लास पाणी मी तिथे टाकलेलं होतं त्याचं 1 ग्लासमध्ये रूपांतर होत नाही, तोपर्यंत ते छान बॉईल करा. मंद आचेवर उसू द्या. त्यानंतर जेव्हा ते थंड होईल, मी ते काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता मेहंदी मिक्स करा आणि साधारण 7 ते 8 तास हे मिश्रण असंच राहू द्या. तर याने हे रेस्ट झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला मेहंदी लावायची असेल, तेव्हा सर्वात महत्त्वाचा घटक तो म्हणजे तुम्हाला यामध्ये अंड ॲड करायचं आहे. आता अंड्याने जे प्रोटीन मिळतं, सिल्की स्मूथ केस होतात, त्यामुळे आपण यामध्ये अंड ॲड करायचं आणि ही मेहंदी तुम्हाला तुमच्या सोयीनुसार लावायची आहे. तुम्हाला अशा प्रकारे मेहंदी लावल्यानंतर कधीही पांढरे केस तर सोडा, पण तुमचे केस ड्राय किंवा अजूब झालेले आहेत असं कधीच होणार नाही. नक्की उपयोग करून बघा आणि मला कळवा की तुमचे केस ड्राय झाले का. नंबर 8,
आता बऱ्याचदा जर तुम्ही हेअर टाय करत असाल, म्हणजे कॉलेज गर्ल, स्कूल गर्ल जेव्हा असतात तर आपण केस टाय करतो. तर आता यामध्ये आपण अशा प्रकारचे रबर बँड वापरतो. त्याने काय होते, तुमचे केस जेव्हा तुम्ही मोकळे करता तेव्हा तुमचे केस तुटतात, म्हणजे त्या रबर बँडलाच गुंडाळून येतात. त्यामुळे आणि जेव्हा तुम्ही हेअरस्टाईल करता तेव्हा ते केस खूप घट्ट प्रमाणात ओढल्या जातात. त्यासाठी तुम्ही असे रंगीबिरंगी छान प्रिटी कलरचे स्क्रंची वापरा. याने तुमचे केस ओढलं जाणार नाही, त्यामुळे ते दुखणार नाही आणि छान विविध प्रकारच्या तुम्ही हेअरस्टाईल करू शकता आणि हे दिसतं ते किती छान. तर नक्की याचा उपयोग करा. आता नंबर 9 आणि ती सर्वात महत्त्वाची टीप, अगदी सोपी, साधी आणि फक्त केसांसाठी नाही तर पूर्ण आपल्या शरीरांसाठी उपयोगी आहे. ते म्हणजे भरपूर पाणी प्या. साधारण 3-4 लिटर पाणी प्या. आनंदी राहा, खुश राहा, टेन्शन फ्री राहा. याने सुद्धा तुमच्या केसांची गळती कमी होते, तुमचे केस खूप छान दिसतात. तर असे काही छोटे छोटे नियम जर तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये फॉलो केले तर तुमचे केस खूप छान राहतील. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.